नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर हाशमी शेख. मी भीमाशंकर आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये आणि रिसर्च सेंटर ह्या मेडिकल कॉलेजमध्ये मी रेसिडेंट मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. तर आमच्या हॉस्पिटलमध्ये MJPJY म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले या योजनेअंतर्गत विविध प्रकारचे शस्त्रक्रिया या मोफत केल्या जातात. तसेच त्यामध्ये मूतखडा, प्रोस्टेट, तसेच मूत्रनलिकेचा आकार कमी होणे ह्या सर्व शस्त्रक्रिया आपण मोफत करतो. त्याचप्रमाणे आपल्याकडं प्रधानमंत्री सहायता निधी ही सुद्धा योजना राबवली जाते. तसेच MJPJY अंतर्गत आपण फ्रॅक्चर, कुठलीही मोडतोड असो, त्या ठिकाणी करण्यात येणारी K-वायर, त्या ठिकाणी टाकण्यात येणारी प्लेट, या सर्व गोष्टी आपण मोफत करून देत असतो. तसेच भीमाशंकर आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये उत्तम प्रकारे स्त्रियांच्या समस्यांवर उपचार केले जातात. तसेच स्त्रियांच्या उपचारांसाठी आपल्याकडे अतिशय तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. तसेच स्त्रियांमधील होणाऱ्या विविध आजार आणि त्या आजारांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया ह्या अल्प दरात भीमाशंकर आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. तसेच जनरल सर्जरीमध्ये असणारे ऑपरेशन्स जसे की अपेंडिक्स, हार्निया, पित्ताशयातील गाठी, तसेच पित्ताशय काढणे, मूळव्याधाचे ऑपरेशन, ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे अल्प दरात केल्या जातात. भीमाशंकर आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे म्हणजेच नेत्र रोगावर अतिशय चांगल्या प्रकारे उपचार केले जातात. यामध्येच डोळ्यांवर पडदा येणे, मोतीबिंदू यासारख्या शस्त्रक्रिया ह्या अतिशय अल्प दरात करून दिल्या जातात. तसेच भीमाशंकर मध्ये अद्ययावत प्रकारची रक्त तपासणीची लॅब आहे, ज्यामध्ये लॅब इन्व्हेस्टिगेशन हे 50% सवलतीच्या दरामध्ये केले जातात. तसेच भीमाशंकर आयुर्वेद कॉलेजमध्ये भीमाशंकर आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये पंचकर्म विभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं पंचकर्म केलं जातं. त्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती ह्या प्रकारच्या गोष्टी केल्या जातात. तर ह्या सर्व प्रकारच्या ज्या क्रिया आहेत या सर्व मोफत केल्या जातात. यामध्ये फक्त जो औषध आपण वापरलं जातं त्या औषधांचा खर्च करावा लागतो. तसेच आंतररुग्ण विभाग म्हणजेच IPD रुग्णांना अतिशय अल्प दरामध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. तसेच आंतररुग्ण विभागांना भोजन हे मोफत दिलं जातं. तसेच भीमाशंकर आयुर्वेद हॉस्पिटल यांची जी ऑपरेशन थिएटर आहे, जी OT आहे, ती मॉड्युलर प्रकारची आहे. म्हणजे अतिशय अत्याधुनिक प्रकारच्या OTचा इथे वापर केला जातो. धन्यवाद.